सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचं काम समाजहिताचे माननीय अजितराव घोरपडे। समाजहितासाठी समाजातील प्रश्न संकल्पना राज्यकर्ते व प्रशासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, तरच प्रगती होऊ शकते। स्वातंत्र्यानंतर फार मोठा काळ गेला तरीही सर्वसामान्य जनता प्रशासन व राजकीय लोकांशी संवाद साधणं, जाब विचारण्याच्या मनस्थितीत नाही, हे फार घातक आहे। संवाद झाल्याखेरीज विकास होणार नाही। संस्थेचे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, असं आपुलकीचे कट्टे महाराष्ट्रभर गावखेड्यापर्यंत पोहोचले पाहिजेत। हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ठरेल, असे मत शिवजन्मोत्सव 2025 युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीनं साजरा करण्यात आला। यावेळी अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केले। ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र अरळी यांनी अलीकडल्या काळातील महिलांविषयीच्या समस्या संस्कार याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले, छत्रपतींचे आचार विचार जपून आदर्शवत सामाजिक बांधिलकी जपत सतत समाजासाठी युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था काम करत असते। स्पर्धेच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये एकत्र येऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी होतीये। छत्रपती शिवाजी महाराज ही एक व्यक्ती नसून तो विशाल विचार आहे। तो जपण्यासाठी त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यासाठी आम्ही सातत्यानं समाजाचे कार्यक्रम घेतो। आपुलकीच्या कट्ट्यातून माध्यमातून प्रत्येक शनिवारी लाईव्ह गप्पा गोष्टी केल्या जातात। विविध विषयांवर अनेक प्रश्नांना वाचा फोडली जाते। यातूनच समाजाची प्रगती नक्की होईल। यावेळी हिरकणी कट्टा या स्पर्धा संपन्न झाल्या। यामध्ये हिरकणी कट्टा 2025 मानाची हिरकणी सोनाली सचिन शिंदे ठरली। प्रथम क्रमांक शीतल प्रवीण पाटील, वैशाली सुनील खोत, जयश्री दादासो साळुंखे, द्वितीय क्रमांक दमयंती कोळेकर, सुषमा फोंडे, शोभा यादव, तृतीय क्रमांक वंदना देवांग, गौरी सकटे, शेवंती आडमुटे यांनी पटकावले। जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी लेझिमवर ताल धरला। यावेळी सांगली भूषण म्हणून रावसाहेब पाटील, महेश पाटील, ज्योती देवकर, रावसाहेब खोजगे, मेजर सतीश पाटील, कुलदीप माने, राकेश दडनावर पुरस्कार देण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते आपुलकीचा कट्टा संचलित सांगलीच्या परिवर्तनाची नवी दिशा या स्मरणिकेचं प्रकाशन संपन्न झालं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी संपादित केलेल्या या स्मरणिकेत अनेक मान्यवरांनी सांगलीच्या विकासासाठी आपली मतं मांडली आहेत। डॉक्टर शाहीर देवानंद माळी व सहकलाकार यांचा पोवाडा यांचा कार्यक्रम यावेळी मोठ्या उत्साहात साजरा झाला। हजारो शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला। स्नेहभोजनाची कार्यक्रमाची सांगता झाली। प्रास्ताविक संस्थेच्या सचिव रेखा पाटील यांनी केले। यावेळी अमृता सूर्यवंशी, राजेंद्र सिंह पाटील, रामहरी ठोंबरे, प्रकाश पाटील, जयंत निरगुडे, जालिंदर फारणे, राजकुमार पेडणेकर, श्रीकांत पाटील, बाळासाहेब माने, संदीप चौगुले, फखरुद्दीन भालदार, ललिता घडगे, अमृता निरगुडे, ज्योती बुवा, सतीश जाधव, शुभम गिड्डे, अनिकेत शिंदे, जबरू चव्हाण, उषा मदने, दीपाली सूर्यवंशी, डॉक्टर मधुरा किल्लेदार व हजारो शिवप्रेमी उपस्थित होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र। जय जिजाऊ। उपस्थित सर्वांना नमस्कार। लोको 2025 शिवजन्मोत्सव भारताबरोबर देशात जगात मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना गेले 10 वर्ष झालं सरकार वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम आम्ही घेत होतो, पण आम्हाला हक्काचं ठिकाण नव्हतं आणि हे हक्काचं ठिकाण आम्ही निर्माण केलं। हेच आमची यशाची पहिली पावती आहे असं मी समजतो। 2025ची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना एक त्यात आनंदाची बाब म्हणजे कन्येदादांनी आता पूर्वभाग म्हणून सांगितलं, पण राज्यमंत्री असताना सरकारने महाराष्ट्रभर आणि सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा कलंक पुसण्याचं काम पाणीदार नेता म्हणून केलं आणि ते आम्हाला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। ही माझ्यासाठी, आमच्या संस्थेसाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे। सरकारने अत्यंत बिजी वेळातून आज आपल्या संस्थेला या कार्यक्रमाला वेळ दिला। हे विचारपीठ आहे आणि या विचारपीठावरून ज्या विचारांची प्रेरणा मिळेल, जे विचारांची देवाणघेवाण होईल, हीच कलेक्टर घडतील, क्लास 1 घडतील, पण त्याचबरोबर एक सामान्य भारताचा चांगला नागरिक घडावा, वैचारिक नागरिक घडावा, हीच माझी अपेक्षा आहे आणि तोच आमच्या संस्थेचा सातत्यानं प्रयत्न असेल। त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला वेळ दिला
उपस्थितांना सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्यानं त्यांचं स्वागत करायचं आहे. दुसरे पाहुणे ते पूर्व भागातले जत ना कानामात्रा गावाला पण जत सारख्या ठिकाणी राहून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक जबाबदारी, साहित्यिक जबाबदारी जे सर आज पेलत आहेत ते डॉक्टर रवींद्र आर्वी सर. त्यांना गेल्या वर्षी आमच्या संस्थेच्या वतीनं सांगली भूषण पुरस्कार दिला होता आणि आज सर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संस्थेला लाभले. सरांना थोडासा कामाचा आढावा आलेला आहे. आपुलकीच्या कट्ट्यांच्या कार्यक्रमालाही सर या ठिकाणी उपस्थित होते. ज्या अंक आज 6व्या अंकाचं प्रकाशन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचं होतंय त्या अंकात सरांचे लेख आहेत. खरं पाहता समोर बसलेल्या नागरिकांना परत एकदा विनंती आहे, आर्वी सरांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या. या कार्यक्रमासाठी आपण शिवप्रेमी म्हणून सर्वजण तुम्ही उपस्थित राहिलात. तुमच्या स्वतःसाठी परत एकदा जोरदार टाळ्या अपेक्षा आहेत. माझ्या समोर बसलेले सांगली भूषण पुरस्कार प्राप्त ह्या वर्षीचे 7 मान्यवर आहेत. आदरणीय रावसाहेब पाटील, त्यानंतर महेश पाटील, मेजर म्हणून ज्यांनी काम केलं ते सतीश पाटील असतील, ABP माझाचे प्रतिनिधी कुलदीप माने असतील, त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रात महेश पाटील सरांनी काम केलं. देवकर मॅडमनी सरकार देवकर मॅडमचं नाम उल्लेख किंवा नाव घेत असताना पाहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांचं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यांनाही आम्ही पुरस्कार म्हणून घोषणा करताना त्या कामाचा आम्ही आढावा घेतला आणि विचार केला. त्या देवकर मॅडमही या ठिकाणी उपस्थित आहेत. खोजगे सर एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मुलांना घडवण्याचं काम केलं म्हणून त्यांनाही या ठिकाणी आपण पुरस्कार देतोय. असे जे पुरस्कार आहेत ते कुठेतरी कामाची पोचपावती संस्था नेहमी घेत असते, तरच त्या पुरस्काराचं रूपांतर निश्चित समाजात काम करत असताना त्यांना पाठबळ मिळावं हीच त्या पाठीमागची आमची भूमिका आहे. त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम शाहिरांचा आहे. डॉक्टर देवानंद माळी हे सांगलीला लाभलेले चांगलं शिवगर्जनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगावर शहारा आणणारा इतिहास ते मांडत असतात. ते महाराष्ट्रभर देशात मांडत असतात. काल 19 तारखेला ते मुंबईमध्ये होते. दुसरे एक आपल्याच सांगलीचं चांगलं ज्या ठिकाणी मला वाटतं संपत कदम दिल्लीच्या साहित्य संमेलनात आज भाग घेत आहेत, तिथं त्यांचा कार्यक्रम संपन्न होतोय. तो भोपाळी ते भैरवी गेल्या वर्षी कार्यक्रम आम्हाला लाभला होता. खरं तर अशा लोकांना स्टेजवर आणून समाज प्रबोधन करावं एवढीच आमच्या संस्थेची अपेक्षा आहे. त्यामुळं नवीन घडणारी पिढी तशी घडावी ही त्याच्या पाठीमागची आमची पार्श्वभूमी आहे. सरकार खरं तर हे स्टेज, हे स्टेज, हे कंपाऊंड ज्यांनी दिलं ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फंडातून हे काम आम्ही करतोय. त्यामुळं त्यांचंही ऋण व्यक्त करणं मी आज कर्मप्राप्त समजतो. यापुढे या ठिकाणचा नक्कीच विकास होईल. या ठिकाणी जिजाऊ उद्यान असं आम्ही नाव दिले, त्यामुळं त्याचं पावित्र्य जपलं जाईल, ज्येष्ठांसाठी आदर इथं राखला जाईल. नवीन पिढी घडवत असताना त्यांचं म्हणजे महापुरुषांचे सर्वांचे विचार या स्टेजवरून मांडले जातील हीच आमची अपेक्षा आहे. दुसरी एक महत्त्वाची आर्वी सर भूमिका आहे की सांगलीच्या परिवर्तनाची नवी दिशा हे जे अंक आम्ही आज 5000 प्रकाशन इथं आपण करतोय, त्यातून साधारणतः 34 ते 35 आपुलकीच्या कट्ट्यावर उपस्थित असणाऱ्यांचे स्वतःचे लेख आहेत. आपुलकीच्या कट्ट्याच्या माध्यमातून आजपर्यंत सांगली आणि सांगली जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, साहित्यिक, खेळाडू, सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील, व्यावसायिक असतील, त्याचबरोबर विधानसभेच्या अगोदर सर्व राजकीय मान्यवर या आमच्या आपुलकीच्या कट्ट्याला लाभले. लोकांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांना थोडा जाब विचारला, नवीन व्हिजन विचारलं. सांगलीच्या दृष्टिकोनातून IT पार्क, विमानतळ या अनेक गोष्टी विचारल्या गेल्या. अगदी पंतप्रधानाबद्दल टीका झाली, त्यांचं कौतुकही झालं. आमच्या आपुलकीच्या कट्ट्याच्या माध्यमातून पारावरच्या गप्पा गोष्टी करत असताना समाज परिवर्तनाची नवी दिशा आम्हाला अपेक्षित आहे. लोकांना प्रत्येक वेळी कार्यक्रम अटेंड करणं तिथं होत नाही, त्यामुळे तो आम्ही प्रत्येक शनिवारी सायंकाळी 7 ते पावणे 8 हा कार्यक्रम लाईव्ह घेतो आणि भरपूर त्यात यश मिळतं. आम्हाला बऱ्याच लाईव्ह मिळतात, लोकांना पाहिलं जातं, लोक प्रश्न विचारतात, मनमोकळेपणे व्यक्त होतात आणि हे यश लाभत असताना सरकार अनेकांचा आम्हाला पाठिंबा आहे. माझ्या संस्थेतील सर्व संचालक, मी अध्यक्ष या नात्याने एकटं काहीच करू शकत नाही, पण माझे सर्व संचालक माझ्या बरोबर असतात. चला आनंदाने जगूया ही संकल्पना पाटील मॅडमने आता तुमच्या पुढे व्यक्त केली. कोविड नंतर अनेकांना मानसिक आधाराची गरज आहे. बोलणं, एकमेकाशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो संवाद साधण्याचं काम संस्था आमची करते. सरकार तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिला, फार कार्यक्रमाला वेळ झालाय, बोलू इच्छित नाही. परत एकदा संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं तुमच्या दोघांचं परत एकदा आभार मानतो. जय जिजाऊ. धन्यवाद संस्थापक अध्यक्ष माननीय